कृत्रिम बुद्धिमत्ता आज सर्वत्र आहे. आपण माहिती शोधण्यासाठी, दिशा मिळवण्यासाठी, असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी तिचा वापर करतो. जरी एआयने जीवन सोपे आणि वेगवान केले असले, तरी अनेकांना वाटते की ही सोय मानवी बुद्धीला आळशी बनवत आहे का? जेव्हा कामे मशीनद्वारे लगेच पूर्ण होतात, तेव्हा लोक मानसिक प्रयत्न कमी करतात. उदाहरणार्थ, खोल विचार करण्याऐवजी किंवा स्वतः समस्या सोडवण्याऐवजी अनेक जण तयार उत्तरांसाठी एआयवर अवलंबून राहतात. कालांतराने ही सवय जिज्ञासा, चिकित्सक विचार आणि सर्जनशीलता कमी करू शकते. मेंदूला नियमित आव्हान मिळाले नाही, तर तो कमी सक्रिय होऊ शकतो. जसे व्यायाम न केल्यास स्नायू कमजोर होतो. मात्र केवळ एआयला दोष देणे योग्य नाही. समस्या एआयमध्ये नसून तिचा वापर कसा केला जातो यात आहे. विचारपूर्वक वापरल्यास एआय शिक्षण आणि विकासाला मदत करू शकते. ती पुनरावृत्तीच्या कामात वेळ वाचवते. गुंतागुंतीच्या संकल्पना समजावते आणि नवीन ज्ञान शोधण्यास मदत करते. त्यामुळे मानव कल्पकता, नवकल्पना आणि अर्थपूर्ण समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. ज्या क्षेत्रात मशीन अजूनही मानव विचारांची जागा घेऊ शकत नाहीत. महत्वाची गोष्ट म्हणजे संतुलन. विचार न करता एआयवर अवलंबून राहिल्यास आळशीपणा वाढू शकतो. पण शॉर्टकटऐवजी शिक्षणाचे साधन म्हणून वापरल्यास ती बुद्धी अधिक मजबूत करू शकते. शाळा आणि व्यक्तींनी प्रश्न विचारणे, सर्जनशीलता आणि स्वतंत्र विचार यांना प्रोत्साहन द्यायला हवे. निष्कर्षतः एआय माणसांना स्वभावतः आळशी बनवत नाही. मानवी बुद्धी तेव्हाच आळशी होते, जेव्हा आपण तिचा वापर थांबवतो. शहाणपणाने वापरल्यास एआय माणसांना अधिक बुद्धिमान बनवणारा सहकारी ठरू शकतो.